श्लोक 60वा. श्रीराम मना राम कल्पतरू कामधेनु निधी सार चिंतामणी कायवानु जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. श्रीराम. आपल्या प्रभू रामचंद्रांची कीर्ती, प्रेम आणि कौतुक किती शब्दांनी करू असं समर्थांना वाटतं. इथं वापरलेल्या कल्पतरू, कामधेनू, निधी, चिंतामणी या शब्दांचे अर्थ आपल्याला परिचित आहेत. कल्पतरू हा इंद्रलोकातला एक वृक्ष आहे. याच्या छायेत बसला असता जी कल्पना करावी ती वस्तू आपल्याला मिळते. तसंच कामधेनू म्हणजे इच्छिलेलं देणारी गाय, चिंतामणी म्हणजे हवी ती वस्तू देणारा मणी, तर निधी म्हणजे साठा किंवा संग्रह. म्हणूनच आपण सागराला जलनिधी म्हणतो. नारदांनी भक्तीचं खरं लक्षण अनन्यता हे सांगितलं आहे. इथं समर्थांना असं सांगायचं आहे की एकदा राम पाठीराखा असेल तर इतर आश्रयाची गरज नाही. माऊली एका अभंगात म्हणतात, सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. माझे श्रीराम हेच कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी सगळं काही आहेत. कोणतीही पतिव्रता आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करते. त्याच्यासाठी सर्व भावानं राबण्यात तिला सार्थक वाटतं. पण त्यासाठी आधी लग्न व्हावं लागतं. जर पती समर्थ आणि सद्गुणी लाभला तर त्या शालीन पतिव्रतेला सेवा करणं सोपं जातं. त्याच पद्धतीनं समर्थ रामाची भक्ती करा असं सांगतायत. तसंच समर्थ रामाला जेव्हा कल्पतरू म्हणतात तेव्हा हा राम आपल्या मनात कोणत्याही वाईट कल्पना येणार नाहीत याची काळजी घेतो. तो कामधेनू आहे असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा हा भक्ताला काहीही कमी पडू देणार नाही याची काळजी राम घेतो असं त्यांना म्हणायचं आहे. जेव्हा त्याला चिंतामणी म्हणतात तेव्हा भक्ताच्या सर्व चिंता हरण करण्याची जबाबदारी भगवंत घेतात असं समर्थ सांगतात. अशी सर्व काळजी घेणारा, हवं ते पारमार्थिक सुख देणारा परमेश्वर पाठीशी असताना आपण फक्त त्याची निष्ठेनं आणि श्रद्धेनं भक्ती करायला मागं पडतो. निधी म्हणजे साठा. प्रभू रामचंद्र हे सद्गुणांचा साठा आहेत. त्यांच्याकडं अपार ऐश्वर आहे. जे जे काही प्रत्ययाला येतं ते सर्व ईश्वरी सत्तेमुळंच होतं. तेव्हा अनन्य भावानं त्याला शरण जावं हेच योग्य आहे. एका ईश्वर उपासनेमध्येच समाधानाचे सगळे मार्ग उपलब्ध आहेत. त्यासाठी इतर मार्गांचा शोध घेण्याची जरुरी नाही. रामचंद्रांच्या चिंतनाची तुलना या त्रिभुवनात कशाशीही होऊ शकत नाही. मला हवं ते सर्व माझा भगवंत देणार आहे ही श्रद्धा मात्र हवी. या श्लोकातला दुसरा अर्थ असा आहे की राम जर कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी असेल तर त्याचं प्रेम सोडून आपण इतर भौतिक सुखाच्या गोष्टी त्याच्याकडं का मागायच्या. मला तुझ्या व्यतिरिक्त काहीही नको असं रामाला सांगावं. यासाठी नामदेव महाराज म्हणतात, सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता. नामदेव महाराजांच्या जवळ एक भटजी राहत असे. तो भटजी पूजापाठ, कथा, कीर्तनं करून स्वतःचा प्रपंच चालवत असे. प्रपंच चालवताना तो फारच मेटाकुटीला आला होता. जेव्हा परमेश्वरानं प्रसन्न होऊन त्याला एक परीस दिला तेव्हा त्यानं तो परीस आपल्या पत्नीला दिला. त्याची पत्नी रोज एखाद्या खेळ्याला तो परीस लावायची आणि अशा तऱ्हेनं त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालू झाला. ते जेव्हा नामदेवांच्या पत्नीनं पाहिलं तेव्हा तिनं त्या भटजीच्या पत्नीला कारण विचारलं. कारण समजताच नामदेवाच्या पत्नीनं त्या परीसाची मागणी फक्त एका दिवसापुरती केली. त्या परीसानं थोड्या वस्तूंचं सोनं केलं. त्या दिवशी संध्याकाळी खाण्यासाठी गोडधोड पदार्थ केले. संध्याकाळी नामदेव महाराज जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी गोडधोड स्वयंपाकामध्ये करण्याचं कारण विचारलं. कारण समजताच त्याने तो परीस घेतला आणि नामदेव महाराजांनी तो परीस चंद्रभागेमध्ये फेकून दिला. त्याबरोबर तो भटजी रडू लागला. नामदेव महाराज म्हणाले,
सकाळी मी तुला चंद्रभागेतून परीस काढून देतो, रडू नकोस. आणि सकाळी ते ठरल्याप्रमाणे चंद्रभागेवरती गेले. सगळं गाव हे भांडण बघायला लोटला होता. पण परमेश्वराची कृपा अशी की नामदेव महाराज जो चंद्रभागेतला दगड हातात घेत, तो दगड परिसाचं काम करायचा. तो ज्या लोखंडाला लावला जात असे त्याचं सोनं होई. नामदेव महाराजांची इतकी अनन्यसाधारण भक्ती की परमेश्वरानं त्यांना सर्व सत्ता दिली. जयाचेनी योगे घडे सर्व सत्ता, अशी रामाची भक्ती करावी असं समर्थ सांगतात. अर्थात अशी सत्ता असली तरी नामदेव महाराजांनी त्याचा कधी दुरुपयोग केला नाही हे आपल्याला सांगायला नकोच. समर्थांना प्रभू रामचंद्रांचं इतकं कौतुक की एका कवितेमध्ये ते म्हणतात की कामधेनू कल्पतरू निधी चिंतामणी सारू, रामसत्ता मात्रे थोरू असता परी, रामसत्ता अनुपम्य खरी भुवनत्रयी, कैसी रामी बरोबरी करीती बापुडी भिकारी. जय जय रघुवीर समर्थ. मना राम कल्पतरु कामधेनु, निधी सार चिंतामणी कायवानु, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण हाता. श्रीराम.